आज आपण बघू लॉग इन आणि लॉग आउट. ठीक आहे, सांगू. ठीक आहे, आता मी एक फोल्डर बनवतो लॉग इन नावाचा. ठीक आहे, लॉग इन लॉग आउट. cmd आपली पहिली कमेंट काय py -m v env आणि env. ठीक आहे, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट बनवलं. आता नेक्स्ट कमांड काय आपली env स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिवेट. ऍक्टिवेट केलं. pip इन्स्टॉल Django. इंस्टॉलेशन चालू. ठीक आहे, आपलं इन्स्टॉलेशन झालंय. ठीक आहे, नंतर डिजांगो मायनस ॲडमिन स्टार्ट प्रोजेक्ट. आता लॉग इन लॉग आउट. आता लॉग इन लॉग आउट मी काय केलं, प्रोजेक्टचं नाव दिलं. नंतर कोड स्पेस डॉट आपलं वेस कोड ओपन झालं. ठीक आहे, त्यानंतर cd लॉग इन लॉग आउट. ठीक आहे, आता मी काय करतो, ॲप इन्स्टॉल करून घेतो. स्टार्ट ॲप माय ॲप नाव दिलं. py मॅनेज py मॅनेज डॉट py रन सर्व्हर. झालं माझं रन सर्व. ठीक, आता मी आधी सेटिंग्स क्लिअर करून घेतो. ठीक आहे, लॉग इन लॉग आउट मध्ये आलो, त्याच्या आतमध्ये एक लॉग इन लॉग आउट आहे. ठीक आहे, त्याच्यात मी सेटिंग डॉट py. ठीक आहे, चालू. ठीक आहे, इन्स्टॉल ॲपमध्ये मी जे इन्स्टॉल केलेलं आहे ॲप. ठीक आहे, माय ॲप. ठीक आहे, इन्स्टॉल केलं. टेम्पलेट पण रजिस्टर करून घेतो. सिंगल कोड टेम्पलेट. ठीक आहे, आता टेम्पलेटचा एक फोल्डर पण बनवू. टेम्पलेट फोल्डर आपल्याला कसे बनायचे, लॉग इन लॉग आउट मध्ये. ठीक आहे, झाले माझी सेटिंगचं क्लिअर. आता सेटिंग माझ्या क्लिअर झाले. ठीक आहे, आता मी येतो URLs मध्ये. ठीक आहे, इम्पोर्ट करतो आधी फ्रॉम माय ॲप. इम्पोर्ट व्ह्यूजला इम्पोर्ट केलं. ठीक आहे, एक पाथ बनवतो एम्प्टी पाथ. कॉमा व्ह्यूज डॉट होम. ठीक आहे, कॉमा दिला. सेव्ह केली, व्ह्यूज फाईल बनवली, ओपन केली. ठीक आहे, आता एक फंक्शन बनवतो. ठीक आहे, होम रिक्वेस्ट. ठीक आहे, रिटर्न रेंडर. रिक्वेस्ट दिली, कॉमा दिला, डबल कोड मध्ये होम डॉट HTML.
फॉर्मचं एच स्मॉल करतो. URLs मध्ये आलो, URLs मध्ये पण कॅपिटल झालेलं असेल. ठीक आहे, ते पण स्मॉल करतो. ठीक, सेटिंगचं काय काम नाही, सेटिंग कट. आता home.html बनवतो. टेम्पलेट फोल्डरमध्ये आलो. टेम्पलेट फोल्डरमध्ये एक फाईल बनवली home.html ची. ठीक आहे, आता इथे h1 मध्ये येतो. ठीक, वेलकम इन वेलकम टू होम पेज. सेव्ह केले, आलं ब्राउझरला, रिफ्रेश केलं, माझं वेलकम टू होम पेज आउटपुट आलं. ठीक आहे, आता मी एक लिंक क्रिएट करतो आता होम पेजवर आधी. ठीक आहे, H1 मध्ये टाकतो, अँकर टॅग, त्याच्या आत मी टाकतो बटन. ठीक आहे, आता इथं नाव देतो मी आधी रजिस्टर. आता लिंक देतो HRF स्लॅश रजिस्टर नावाची लिंक बनवली. ठीक आहे, आलो URLs मध्ये, URL मध्ये पाथ बनवतो. ठीक आहे, सिंगल कोट रजिस्टर स्लॅश, ठीक आहे, कॉमा व्ह्यूज डॉट रजिस्टर. आता व्ह्यूज मध्ये आलो. आता व्ह्यूज मध्ये एक फंक्शन बनवतो रजिस्टर नावाचं. फंक्शन रजिस्टर, रिक्वेस्ट दिली आणि रिटर्न रेंडर. रिक्वेस्ट दिली, कॉमा डबल कोड मध्ये रजिस्टर डॉट HTML. आता HTML ची एक फाईल पण बनवतो. टेम्पलेट मध्ये आलो, टेम्पलेट मध्ये न्यू फाईल रजिस्टर डॉट HTML. ठीक आहे, आता फाईल बनवली. आता माझं इथपर्यंत क्लिअर झालं. ठीक आहे, आता एक बटन दिलं मला रजिस्टरवर क्लिक केलं का रजिस्टरच्या पेजवर मी गेलो. ठीक आहे, पण आता इथं मला काय करणार, रजिस्टरला एक फॉर्म क्रिएट करणार. आता रजिस्टर फॉर्म कशा बनायचा आपल्या रजिस्टर डॉट HTML मध्ये. ठीक आहे, मध्ये टाकतो रजिस्टर नाव डॉट डॉट डॉट. ठीक आहे, रिफ्रेश केलं, रजिस्टर नाव आलं. आता इथं मला काय करायचं, फॉर्म क्रिएट करायचा. ठीक आहे, एक फॉर्म बनवतो. आता फॉर्मला काय आपल्याला ऍक्शन द्यायची. ऍक्शन दिली, स्लॅश सेव्ह रजिस्टर करतो. सेव्ह रजिस्टर. ठीक आहे, मेथड कोणती यूज करायची आपल्याला, मेथड पोस्ट. ठीक आहे, मेथड पोस्ट केली. आता फॉर्म बनायचा आहे. ठीक आहे, आता मी टाकतो इथं एंटर नेम. इनपुट मध्ये घेतो टाइप टेक्स्ट. ठीक दिला, त्याला नेम दिलं. ठीक आहे, युजर नेम. ठीक आहे, BR देतो, 2 BR टॅग दिले. कॉपी केलं, पेस्ट केलं. आता एंटर. नेम घेतलं. आता घ्यायचं आपल्याला मोबाईल. टाईप
नंबर आणि युजर मोबाईल. तिसरी फील्ड आहे आपली ईमेल. टाईप ईमेल, युजर ईमेल. ठीक आहे. आणि चौथी फील्ड आहे आपली पासवर्ड. ठीक आहे. ठीक आहे, असे 4 फील्ड घेतले. ठीक आहे. टाईप पण पासवर्ड करतो. ठीक आहे. आता पासवर्ड मध्ये आपले नंबर पण असू देतात आणि अल्फाबेट्स दोन्ही पण असू शकतात. ठीक आहे. ठीक आहे. आता बटन, त्याचं एक रजिस्टर नाव, रजिस्टर. ठीक आहे. आता रिफ्रेश करतो. ठीक आहे. आता इथं काय झालं, माझा फॉर्म आला एक. ठीक आहे. हा माझा फॉर्म क्रिएट होऊन आला. एंटर नेम, मोबाईल, ईमेल आणि ॲड्रेस. आपल्याला शक्यतो जास्त कोणते यूज होते तर एक असतो ईमेल लॉग इनसाठी आणि पासवर्ड. पासवर्ड तर कंपल्सरी. एक तर आपण मोबाईल थ्रू लॉग इन करू शकतो किंवा आय डी थ्रू पण करू शकतो. ठीक आहे. आपण ट्राय करू ते ईमेल सोबत. ईमेल सोबत कसं सेफ. ठीक. ठीक. आता मी काय करतो, याला पूर्ण जो डेटा आहे तो सेव्ह करतो आधी. आता सेव्ह करायचं म्हणजे मला एक मॉडेल क्रिएट करावं लागणार आहे. डेटा सेव्ह केल्याशिवाय तर आपण हे नाही करू शकत लॉग इन. मॉडेल डॉट पी वाय मध्ये आलो. ठीक आहे. एक मॉडेल बनवतो अकाउंट नावाचा. ठीक आहे. मॉडेल्स डॉट मॉडेल. आपल्या फील्ड घेतल्या 4 फील्ड. ठीक आहे. इक्वल्स मॉडेल्स डॉट. आता मी तर काय कॅरफील्ड पण यूज करू शकतो. ठीक आहे. तर मॅक्स लेंथ देतो 0.0. ठीक आहे. आता जो मोबाईल आहे त्याला मी मॅक्स लेंथ 15 देतो. ठीक आहे. नवीन. ठीक आहे. आता जी आपलं ईमेल आहे त्याला ईमेल फील्ड देतो. ईमेल फील्ड तुझा किती असू शकतो. ठीक आहे. पासवर्ड फील्ड, आता इथं पासवर्ड फील्ड आहे का. पासवर्ड फील्ड नाही. ठीक आहे. मग आपण कोणते फील्ड यूज करू, कॅरफील्ड पण यूज करू शकतो. तो जास्तीत जास्त 100 पर्यंत पासवर्ड नसतो. जास्तीत जास्त 6 किंवा 8 10 जास्तीत जास्त. आपण जे 100 पर्यंत तू स्टोअर करायची, तू स्टोअर कर 1 2 3 4 5 100 कर. ठीक आहे. माझा झाला. ठीक आहे. आता मॉडेल क्रिएट झालं माझं. आता मला काय करायचं, पुन्हा डेटा सेव्ह करायचा आहे. ठीक आहे. आता मी URL बनवली रजिस्टरमध्ये, सेव्ह रजिस्टर नावाची. ठीक आहे. त्याला कॉपी केलंय, आधी पाथ बनवतो. रिक्वेस्ट सिंगल कोड मध्ये टाकलं रजिस्टर स्लॅश कोमा व्ह्यू डॉट रजिस्टर. ठीक आहे. आता आलो फंक्शन बनवतो. ठीक आहे. सेव्ह रजिस्टर, रिक्वेस्ट, रिटर्न. आता मी ते HTTP रिस्पॉन्स यूज करतो. ठीक आहे. डेटा सेव्ह, डेटा सेव्ह. ठीक आहे. क्विक फिक्स थ्रू फ्रॉम डिजांगो डॉट HTTP इम्पोर्ट HTTP रिस्पॉन्स. ठीक आहे. HTTP रिस्पॉन्स पण इम्पोर्ट केला. ठीक आहे. आता मी काय करतो, तिथे फॉर्म फिल करतो. रिफ्रेश केला, क्लिअर. आता मी काय करतो, याला डेटा आधी सेव्ह करतो, टेबलमध्ये प्रिंट करतो. ठीक आहे.
आता अकाउंट अकाउंट इक्वल्स मॉडेल्स. ठीक आहे, आता मॉडेल्सला इम्पोर्ट करतो. आपलं मॉडेल कोणतं आहे? अकाउंट. क्विक फिक्स थ्रू फ्रॉम लॉग इन लॉग आउट काढून टाकतो. ठीक आहे, फ्रॉम ॲप इम्पोर्ट मॉडेल्स. मॉडेल इम्पोर्ट केलं. आपलं मॉडेल कोणतं आहे? अकाउंट मॉडेल आहे. ठीक आहे, डॉट ऑब्जेक्ट्स डॉट ऑल अकाउंट्स. ठीक आहे, आता मी काय करतो? डेटा सेव्ह करतो पूर्ण. आता सेव्ह करायला कोणते कोणते फील्ड्स आहेत माझ्या? युजर नेम आहे. ठीक आहे, युजर मोबाईल आहे, युजर ईमेल आणि युजर पासवर्ड असे 4 फील्ड्स येतात. ठीक आहे, इक्वल्स रिक्वेस्ट डॉट. आता हा डेटा माझा कशात आलेला आहे? पूर्ण पोस्टमध्ये आलेला आहे. कारण गेटमध्ये एकच डेटा नाही माझा, फाईल्समध्ये पण नाही. ठीक आहे, लास्टला कॉमा दिला. अकाउंट सेव्ह करतो. अकाउंट डॉट सेव्ह. ठीक आहे, आता सेव्ह केलं. माझा कोड कंप्लीट झाला सेव्ह पर्यंत. मी त्याला टेबलमध्ये पण प्रिंट करून देतो. कशात? टेबलसाठी एक सेपरेट बनवतो का जस्ट ह्याच्या खालीच घेऊ? ठीक आहे, आता मी काय करतो? टेबल प्रिंट करतो. ठीक आहे, त्यासाठी मला काय बनवलं? एक लिंक बनवावं लागणार आहे. होम डॉट वर आलो. ठीक आहे, आता जशी आपलं ह्याची बनवली रजिस्टरची, तर ठीक आहे, मी काय करतो? अकाउंट लिस्ट करतो. अकाउंट लिस्ट. ठीक आहे, बटन नाव देतो. अकाउंट लिस्ट. ठीक आहे, चेक करतो ब्राउझरला रिफ्रेश करून माझं पेज बटन आलेलं आहे का आलं. ठीक आहे, माझं बटन पण आलं अकाउंट लिस्ट. ठीक आहे, आता मी जसं त्याच्यावर क्लिक करेन. ठीक आहे, तर माझं काय झालं पाहिजे? पूर्ण लिस्ट प्रिंट झाली पाहिजे. फंक्शन बनव युआर पाथ बनवला. आता युआरएल्स मध्ये आलो, युआरएल मध्ये फंक्शन बनवतो. रिक्वेस्ट रिटर्न रेंडर. रिक्वेस्ट दिली, कॉमा दिला डबल कोड मध्ये. अकाउंट लिस्ट डॉट HTML कॉपी केला. ठीक आहे, टेम्पलेट मध्ये न्यू फाईल अकाउंट लिस्ट डॉट HTML बनवली. ठीक आहे, आता तिथे मी टेबल प्रिंट करतो. आता याच्यामध्ये हेडिंग देतो त्याला. अकाउंट लिस्ट और अकाउंट डेटा. ठीक, ऑल अकाउंट डेटा. ठीक, आता टेबल प्रिंट करतो. टेबलला बॉर्डर देतो 1 आणि विड्थ 100% विड्थ दिली. ठीक आहे, आता टेबलमध्ये मी काय करतो? एक टेबल रो घेतो. टेबल रोच्या आतमध्ये आपले टेबल हेडिंग आली. ठीक आहे, आता टेबल हेडिंग मध्ये टाकतो युजर नेम. ठीक आहे, युजर नेमच्या नंतर आपलं काय मोबाईल आहे. ठीक आहे, युजर मोबाईलच्या नंतर आपला युजर ईमेल. नंतर युजर पासवर्ड. ठीक, मी आलो रिफ्रेश केलं. अकाउंट लिस्ट आली माझी.
ठीक आहे. आता याच्यामधलं काय काय पूर्ण डेटा आणायचा आहे. ठीक आहे. एक टी आर बनवतो, टेबल रो टेबल डेटा टी डी. ठीक आहे. आता जस्ट मी फॉर लूप डॉट काउंटर करतो आधी. फॉर लूप डॉट काउंटर दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या काय करून डेटा आणायचा आहे टी डी. आपल्या डेटा कशात येणार आता, जे युजर नेम आहे, युजर मोबाईल, युजर ईमेल आहे, युजर आपलं पासवर्ड. ठीक आहे. पण मला आता इकडून डेटा आधी आणावं लागेल. ठीक आहे. डेटा तिकडून सेंड करावा लागेल. ठीक आहे. आता कशात आपलं अकाउंट लिस्टमध्ये डेटा आणतो मी. ठीक आहे. एक डेटा नावाचं एक व्हेरिएबल बनवलं. ठीक आहे. मॉडेल्स डॉट आपलं कोणतं मॉडेल आहे, अकाउंट मॉडेल. ठीक आहे. डॉट ऑब्जेक्ट डॉट ऑल. ठीक आहे. डेटा आणला, ऑब्जेक्टमध्ये पास करतो ओबीजे इक्वल्स डेटा डेटा. ठीक आहे. कॉमा ओबीजे. आता ऑब्जेक्टमध्ये पास केला डेटा. तो अकाउंट लिस्टमध्ये आलो. ठीक आहे. टेबल डेटा आय डॉट. ठीक आहे. युजर नेम, युजर मोबाईल, ईमेल आणि युजर पासवर्ड. ठीक आहे. आता डेटा आणला. आता मला काय करतो, फॉर लूप मध्ये टाकायचा आहे पूर्ण. ठीक आहे. फॉर लूप बनवतो. फॉर आय इन डेटा, कारण मी तिकडून डेटामध्ये डेटा पास केलेला आहे पूर्ण. ठीक आहे. एंड फॉर. ठीक आहे. फॉरचं पण एंड केला. ठीक आहे. रिफ्रेश केलं. ठीक आहे. आता त्याने मला काय दिलं, एरर दिला. कशाला, फॉर आय डेटा. ठीक आहे. कॅन्सल. आता मी काय करतो, मी एक मायग्रेट करून देतो. त्याने मला इथं एरर दिला क्वेरी पेजचा. कंट्रोल सी, py manager डॉट py मेक मायग्रेशन्स. ठीक आहे. माझा क्रिएट मॉडेल, अकाउंट मॉडेल तर क्रिएट झाला. ठीक आहे. त्याला मायग्रेट करतो. मायग्रेट केलं. आता रन सर्वर करतो, रन सर्वर. ठीक आहे. रन केला. ठीक आहे. आता रिफ्रेश करतो, गेला माझा तो एरर. ठीक आहे. आता मी आलो. ठीक आहे. एरर. ठीक आहे. आता मी काय करतो, फॉर्म फिल करतो. ठीक आहे. मोबाईल टाकतो 0. ठीक आहे. ईमेल टाकला. ठीक आहे. रजिस्टर केलं. माझा डेटा सेव्ह आला. ठीक आहे. आता तो डेटा मी काय करतो, एका टेबलमध्ये प्रिंट करतो आता. ठीक आहे. डेटा सेव्ह झाला, व्ह्यूजमध्ये आलो. ठीक आहे. आधी URLs मध्ये येतो, URL मध्ये एक पाथ बनवतो अकाउंट लिस्ट नावाची. अकाउंट लिस्ट. आता व्ह्यूज मध्ये आलो, व्ह्यूज मध्ये फंक्शन बनवतो अकाउंट लिस्ट नावाचा. ठीक आहे. आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे. इथपर्यंत माझा डेटा क्लिअर आहे. बॅक घेतला. ठीक आहे. अकाउंट लिस्टवर आलो. ठीक आहे. तर माझा काय झाला, आता आत्ताशी डेटा शो झाला. ठीक आहे. डेटा आला माझा. ठीक आहे. आता इथं बघतो. ठीक आहे. युजर नेमला आलंय. ठीक आहे. ठीक आहे, रो कमी पडली माझी. ठीक आहे. फॉर लूप डॉट कॉम इथं देतो.
सिरियल नंबर SR सिरियल नंबर. ठीक आहे. आता रिफ्रेश करतो. रिफ्रेश केला. ठीक आहे. युजर नेम मध्ये माझा ईमेल आलाय. ठीक आहे, अडचण नाही. ठीक आहे. मोबाईल मध्ये मोबाईल आला. ठीक आहे. आणि युजर ईमेल मध्ये युजर ईमेल आला. ठीक आहे. पासवर्ड मध्ये पासवर्ड आला. ठीक आहे. इथपर्यंत माझा डेटा काय झाला, क्लिअर झाला. आता मी काय करतो, त्याला डिलीट करतो लवकर. ठीक आहे. मग कसा डेटा मला लक्षात राहील कोणता फिल केलेला कोणता नाही. एक ऍक्शन मध्ये दिला. ठीक आहे. एक बटन देतो. ठीक आहे. टेबल डेटा मध्ये href /delete क्वेश्चन मार्क. ठीक आहे. ID इक्वल्स डबल करले मध्ये I.id पास केली. ठीक आहे. आणि बटन दिलं. ठीक आहे. डिलीट नावाचं बटन दिलं. ठीक आहे. अजून क्लिअर केलं. डिलीट नावाचं बटन आलं माझ्याकडे. आता मी काय करतो, तो डिलीट करतो पूर्ण. ठीक आहे. URL मध्ये आलो. URL मध्ये एक एम्प्टी पाथ बनवला. डिलीट नावाचा. ठीक आहे. फंक्शन बनवतो डिलीट. ठीक आहे. तर रिक्वेस्ट दिली आणि रिटर्न करतो. रिटर्न HTTP रिस्पॉन्स डेटा डिलीट. डेटा डिलीटेड. ठीक आहे. आता मी करतो, तो डेटा ना, तो डेटा डिलीट करण्याचं काम करतो. अकाउंट इक्वल्स मॉडेल डॉट, आपलं कोणतं मॉडेल, अकाउंट मॉडेल आहे. ठीक आहे. डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट. ठीक आहे. गेट ID. ठीक आहे. आता ते आपली ID कशात आलेली, रिक्वेस्ट डॉट गेट मध्ये. ठीक आहे. गेट ऑफ ID आणि डॉट डिलीट. डिलीट कर ID, जी ID आलेली ती. रिफ्रेश केलं. ठीक आहे. डिलीट वर क्लिक केलं. डेटा डिलीट झाला. बॅक आलो. रिफ्रेश केला. डेटा माझा काय झाला, डिलीट झाला आता. ठीक आहे. माझं इथपर्यंत क्लिअर. ओके. इथपर्यंत काय अडचण कुणाला? नाही सर. ठीक आहे. तुम्ही आता काय करा, एडिटला ट्राय करा. ठीक आहे. फॉर्म करा पूर्ण, एडिट डिलीट सगळं करा. ठीक आहे. मग आपण काय करू, फक्त लॉग इन आणि लॉग आउट. इथपर्यंत क्लिअर. ओके सर. हां सर.